तत्वज्ञान, इंग्रजीत फिलॉसॉफी. हा शब्द ऐकल्यावर बऱ्याच विद्यार्थी मित्र-मैत्रिणींच्या समोर एक प्रश्न उभा राहतो, की हा विषय नेमका आहे काय? अनेकांसाठी हा एक खूप अवघड, जड, खूपच आदर्शवादी, आयडियल असा काहीतरी विषय. परंतु मित्रांनो, हा विषय म्हणजे आपल्या व्यावहारिक जीवनातील, रोजच्या जीवनातील अनेक गोष्टींना स्पर्श करणारा विषय. आपल्या कळत-नकळत आपल्या जीवनातील अनेक निर्णय प्रक्रियांमध्ये, आपल्या जीवनातील अनेक आचार-व्यवहारांमध्ये, रूढी परंपरांमध्ये नकळतपणे सामावणारा विषय म्हणजे तत्वज्ञान. आज आपण या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पुष्कर लचके. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन आलो आहे इयत्ता 11वी तत्वज्ञान विषया संदर्भातील माहिती. महाराष्ट्र शासनाच्या इयत्ता 11वीच्या तत्वज्ञान या विषयाच्या पुस्तकावर आधारित ही आपली व्हिडिओ सीरीज असणार आहे. तत्वज्ञान हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर अनेक कल्पना थैमान घालतात. अनेक कल्पनांचं आपल्या मनामध्ये काहूर उठतं. तत्वज्ञान नेमकं आहे काय? हा शब्द अनेकांना खूप जड वाटतो. खूप काहीतरी किचकट, खूप काहीतरी क्लिष्ट असं संज्ञा यामध्ये असतील. काहीतरी संस्कृतमध्ये खूप अवघड शब्दप्रयोग वगैरे किंवा खूप डिफिकल्ट काहीतरी असणार. तर अशा प्रकारची बहुतेक विद्यार्थ्यांची, बहुतेक सामान्य व्यक्तींची किंवा इतर अनेक लोकांची या विषयाबद्दलची एक संकल्पना आहे. परंतु हा विषय आपल्या जीवनाशी कसा निगडीत आहे, आपल्या जीवनावरती असे काय-काय परिणाम होतात किंवा आपल्या जीवनातील रूढी परंपरांमध्ये, आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये या विषयाचं ज्ञान, या विषयाचं एक उपयोजन कशाप्रकारे आहे, ते आपण या विषयाच्या माध्यमातून इयत्ता 11वी मध्ये शिकणार आहोत. तर वेगवेगळ्या समस्या, वेगवेगळ्या व्यक्ती, मूल्य, सत्य, अहिंसा, नियम, पुराकथा किंवा वेगवेगळ्या कला, विचार पद्धती, समाज, त्यातल्या वेगवेगळ्या रूढी परंपरा, ज्ञान, क्रिया, वेगवेगळ्या भावविश्वातील वेगवेगळे गुण, तर या सगळ्यांबद्दल हे तत्वज्ञान वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्यासमोर आणतं. वेगवेगळ्या प्रकारचे आदर्श किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या काही संकल्पना, ज्या की आपल्या जीवनामध्ये नकळतपणे आपण नेहमी वापरत असतो, तर ते या तत्वज्ञानामध्ये सामावलेले असतात. तर बघूयात हा विषय नेमका आहे तरी काय? आणि या विषयाच्या माध्यमातून आपण काय-काय शिकणार आहोत ते. चला तर मित्रांनो, या इयत्ता 11वीच्या तत्वज्ञान विषयाच्या पुस्तकाचा आपण एक धावता आढावा घेऊया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे जे पुस्तक आहे 2019च्या एडिशननुसार एक नवीन अभ्यासक्रमावर आधारित असलेलं पुस्तक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी तत्वज्ञान हा तुमच्यासाठी खूपसा नवा असलेला विषय तुम्ही या ठिकाणी बघणार आहात. तर याबद्दल अनेक शंका, अनेक प्रकारची उत्सुकता तुमच्या मनामध्ये असणार आहे. नक्कीच असायलाही पाहिजे. कारण एक नवीन विषय इयत्ता 10वी पर्यंत आपण या विषयाबद्दल कधीच काही आपल्या अकॅडमिक सिलेबसमध्ये काही शिकलेलो नसतो या विषयाबद्दल किंवा खूप सारे संभ्रम आपल्या मनामध्ये असतात. तर तत्वज्ञानाला सर्व शास्त्रांची किंवा ज्ञानशाखांची जननी असे सुद्धा म्हटले जाते. तर कला शाखेमध्ये मानवी जीवन, समाज आणि संस्कृती यांचा अनेक अंगांनी अभ्यास केला जातो. सर्वांच्या जडणघडणीमध्ये तत्वज्ञानाचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे खूप मोठे योगदान आहे. आणि या दृष्टीने पाहता तत्वज्ञानाचा अभ्यास कला शाखेच्या एकूण अध्ययनासाठी खूप पायाभूत असा विषय आहे. आणि या पुस्तकाचा एक उद्देश म्हणजे की या विषयाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्याचं महत्त्व समजावं हा सुद्धा आहे. तर बघा मित्रांनो, हा विषय फक्त इयत्ता 11वी कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर इतरही कोणत्याही स्ट्रीमचे जे विद्यार्थी असतील, तर त्यांना जर त्यांच्या जीवनामधील अ, मानवी जीवन, समाज आणि संस्कृती यांच्या वेगवेगळ्या अंगांचा अभ्यास करण्यात जर त्यांची रुची असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जे काही विद्यार्थी संघ लोकसेवा आयोग म्हणजेच UPSCची एक्झाम देतात, त्या त्या विद्यार्थ्यांसाठी पण एक लेखी पेपर असतो, ज्यामध्ये तत्वज्ञान या विषयातल्या काही संकल्पना खूप उपयुक्त असतात. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा डिसिजन मेकिंग या संकल्पनेवर आधारित काही प्रश्न विचारले जातात आणि या डिसिजन मेकिंग सिस्टममध्ये तत्वज्ञानातील काही संकल्पना, काही मुद्दे, काही गोष्टी या आपल्याला अनेकदा मदत करतात. एक छान प्रकारे डिसिजन असणारं ॲन्सर किंवा तसं सोल्युशन चूज करण्यासाठी. ओके. तर बघूयात या विषयाबद्दल काय-काय आपण या ठिकाणी शिकणार आहोत ते. तर हा विषय आपण आता इयत्ता 11वी मध्ये पहिल्यांदाच शिकत असल्यामुळे दैनंदिन जीवनातील खूप सारी उदाहरणे शक्य तेवढ्या सोप्या भाषेत देऊन हा विषय या पुस्तकामध्ये समजावण्यात आलेला आहे मित्रांनो. तत्वज्ञान या विषयाचा आवाका आहे तो खूप मोठा आहे. त्याच्या अनेक शाखा, उपशाखा आहेत. या पुस्तकाच्या पहिल्या पाठात आपण तत्वज्ञानाचे स्वरूप,
विद्यार्थ्यांना समजावे यासाठी तत्त्वज्ञानाचा अभ्यास विषय, त्यामध्ये विचारले जाणारे मुख्य प्रश्न आणि तत्त्वज्ञानाच्या वेगवेगळ्या पद्धती यांची ओळख आपण करून घेणार आहोत. म्हणजे काय? नेमकं की हे तत्त्वज्ञान आहे तरी काय? ते कळतं कसं? किंवा त्याच्या आपल्या कृतीवर किंवा आपल्या जगण्यावर नेमका काय परिणाम होतो? तर या प्रमुख प्रश्नांवरती या पुस्तकामध्ये भर देण्यात आलेला आहे मित्रांनो. तत्वज्ञानाच्या शाखांशी तुमची ओळख दुसऱ्या पाठामध्ये आपण करून घेणार आहोत. तर ज्या आपण काही वेगवेगळ्या तत्वज्ञानाच्या शाखा आहेत, तर दुसऱ्या पाठात आपण अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर अनुक्रमे सत्तामीमांसा, ज्ञानमीमांसा आणि नीतिमीमांसा या 3 वेगवेगळ्या तत्वज्ञानाच्या शाखांचं विवेचन आपण इतर पाठांमध्ये बघणार आहोत. तसेच या पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणामध्ये आपण तत्वज्ञानाचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी कसा संबंध आहे, तर याची पण चर्चा आपण करणार आहोत. कारण की आजच्या काळामध्ये विज्ञान हे एक दुधारी शस्त्र म्हणून मानवाच्या हातात असणारं खूप महत्त्वपूर्ण एक साधन आहे आणि याचा जो चुकीच्या मार्गाने, अविवेकशीलतेने जो वापर मानवाने केला, तर नक्कीच या गोष्टीचे विपरीत परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील आणि काही ठिकाणी आपण ते भोगतो सुद्धा आहोत. बरोबर? तर आपण या पुस्तकात तत्वज्ञानाच्या जगभरात असलेल्या वेगवेगळ्या परंपरांपैकी भारतीय आणि पाश्चात्य या 2 परंपरांची ओळख करून घेणार आहोत. तसेच यामधून तत्वज्ञानाचा संस्कृतीशी, ऐतिहासिक कालखंडाशी कसा संबंध असतो हे सुद्धा आपल्याला लक्षात येईल. इयत्ता 11वी मध्ये तत्वज्ञान या विषयाच्या ज्या वेगवेगळ्या शाखांचा परिचय तुम्हाला होईल, त्यांचा सविस्तर अभ्यास आपण इयत्ता 12वी मध्ये सुद्धा करणार आहोत मित्रांनो. त्याचबरोबर काही नवीन शाखा, नवे प्रश्न, नवीन विचार यांची माहिती सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यासंबंधी आपण नक्कीच विचार करू. आपल्या सर्व अभ्यासाला तसेच जीवनाला एक तात्विक बैठक देण्याचा आपण प्रयत्न करू या विषयाच्या माध्यमातनं आणि इयत्ता 11वी आणि 12वी या 2 वर्षामध्ये आपण हे जे काही तत्वज्ञानातील वेगवेगळ्या संकल्पना चर्चा करणार आहोत, यांचा अभ्यास करणार आहोत. तर यामुळे नक्कीच तुम्हाला या विषयाची गोडी लागेल. या विषयाचं महत्त्व, आपल्या दैनंदिन जीवनातील त्याचे वेगवेगळे उपयोग आणि फायदे ह्या गोष्टी तुम्हाला नक्कीच समजतील आणि या विषयाची सखोल अभ्यास करण्याची प्रेरणाही तुम्हाला मिळेल, अशी आशा या ठिकाणी आहे. तर बघूयात पुढे. या ठिकाणी आपण बघू शकतो, की विद्यार्थ्यांमध्ये तात्विक दृष्टिकोन रुजवणे, चिकित्सक विचार करण्याची सवय विद्यार्थ्यांना लावणे, ही या पुस्तकाची प्रमुख उद्दिष्टे आहेत मित्रांनो. तसेच विद्यार्थ्यांमधील चिंतनशीलता वाढीस लागेल. वेगवेगळ्या विषयांवरती त्यांची स्वतंत्र बुद्धी काहीतरी विचार करू शकेल, निर्णय घेऊ शकेल. नवीन एक आयाम एखाद्या गोष्टीकडे बघण्याचे त्यांच्या मनामध्ये येतील, तर अशा प्रकारे या पुस्तकाची रचना या ठिकाणी केलेली आहे. तत्वज्ञान हा विषय इतर ज्ञानशाखांशी तसेच प्रत्यक्ष जीवनाशी कसा जोडलेला आहे, या संबंधीचे मार्गदर्शन सुद्धा विद्यार्थ्यांना या विषयाच्या अभ्यास करताना एक समजून येईल किंवा त्याची गरज त्यांना समजेल, की तत्वज्ञान हा एकांगी विषय नाहीये. तर आपल्या जीवनातील जे इतर विषय, इतिहास आहे किंवा भाषा विषय आपण शिकतो, इतर अनेक विषय आपण शिकतो किंवा जीवनातल्या अनेक वेगवेगळ्या गोष्टींची सांगड आपल्याला या विषयाशी घालून याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने पुस्तकामध्ये तत्वज्ञान आणि संस्कृती, तत्वज्ञान आणि विज्ञान व तंत्रज्ञान यांच्यातील सहसंबंधांचे विवेचन केलेलं आहे. यामधून आंतरविद्या शाखीय अभ्यासाची ओळख त्यांना होईल. म्हणजेच काय, की हा विषय एक इंटरडिसिप्लिनरी, खूप साऱ्या विद्याशाखांशी संबंधित असणारा, त्यांचं एक कॉन्फ्लुएन्स असणारा, त्यांचं एक मिश्रण असणारा आणि या सर्व विषयांशी संलग्न असणारा हा विषय आपण आहे असं म्हणू शकतो. पाठांतरापेक्षा आकलन आणि उपयोजन यांच्यावरती भर देण्याच्या हेतूने या पुस्तकातील वेगवेगळे स्वाध्याय, त्यातली प्रश्नोत्तरे, वेगवेगळे उपक्रम यांची रचना केलेली आहे मित्रांनो. पुस्तकातील विषयांशी संबंधित माहिती इतर स्रोतांमधून शोधणे, तिची योग्य मांडणी करता येणे, संवाद, चर्चा, लेखन आणि इतर सृजनशील पद्धतींनी आपले विचार व्यक्त करता येणे, यासाठी हे उपक्रम आणि वेगवेगळ्या कृती खूप मोलाच्या आहेत. त्याचबरोबर केवळ लिखाण किंवा वाचन या रूढ पद्धतीच नव्हे, तर प्रत्यक्ष निरीक्षण, वेगवेगळे चित्र बघणे, संगीत ऐकणे, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळणे, या प्रकारेही तत्वज्ञान शिकता येते. तत्वचिंतनातील आनंद घेता येतो. हे विद्यार्थी या पुस्तकाच्या माध्यमातनं, वेगवेगळ्या उपक्रम आणि कृतींच्या माध्यमातनं या ठिकाणी अनुभवू शकतात. तर तत्वज्ञान या विषयाचा मित्रांनो धाक न वाटता त्यामध्ये रुची निर्माण व्हावी आणि या विषयाचा जो अभ्यास आहे, तो अधिकाधिक करण्याची एक इच्छा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी, या दृष्टीने आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. एकदम सुंदर विषय, खूप सोप्या, साध्या, सरळ पद्धतीने समजून घेण्याचा, आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक छोटे-छोटे दृष्टांत, छोटी-छोटी उदाहरणे यांचा वापर करून, वेगवेगळ्या कथांचा, छोट्या-छोट्या वेगवेगळ्या मार्मिक गोष्टींचा वापर करून आपण हा विषय समजून घेणार आहोत. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो जोडलेले राहा या व्हिडिओ सीरीजसोबत. बरोबर? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, की या विषयाचे वेगवेगळे घटक
वेगवेगळे पाठांची नावं आणि त्यांची क्षमता विधाने, की हे अभ्यासल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये काय गुण येणं किंवा त्यांच्या काय क्षमता विकसित होणं अपेक्षित आहे, ते या ठिकाणी दिलेलं आहे. तर पहिलं प्रकरण आहे मित्रांनो या ठिकाणी, काय म्हणजे तत्वज्ञान आणि कशासाठी तत्वज्ञान? तर हा सर्वात मूलभूत प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असतो, ज्यावेळेस तो हे तत्वज्ञान हा शब्द ऐकतो, बरोबर? किंवा तत्वज्ञानाचं पुस्तक किंवा तत्वज्ञान हा विषय चूज करण्याबद्दल तो विचार करतो, तेव्हा त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये हे प्रश्न नक्कीच उमटतात. तर बघूयात या ठिकाणी आपल्याला या पहिल्या पाठातनं काय अपेक्षित आहे. तत्वज्ञान या विषयाचे वैशिष्ट्य स्पष्ट करता येणं, दैनंदिन भाषेतील तत्वज्ञान शब्दाचा वापर, वैज्ञानिक दृष्टिकोन, कला, अभिव्यक्ती आणि तत्वज्ञानाचा दृष्टिकोन यांतील फरक सांगता येणं, हे आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे मित्रांनो, या पाठाचा अभ्यास केल्यानंतर. बरोबर? त्यानंतर तत्वज्ञानाचे जीवनातील महत्त्व काय आहे ते सांगता येणं, तत्वज्ञानाचा उपयोग व्यवहारात आपण कुठे-कुठे करू शकतो, उदाहरणासहित सांगता येणं, तत्वज्ञानामुळे व्यक्तीच्या कृतींवर, वर्तनावर काय प्रभाव पडतो हे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्पष्ट करू शकता. ज्यावेळेस तुम्ही तत्वज्ञान म्हणजे काय, ते कशासाठी आहे, तर या गोष्टींबद्दल माहिती घ्याल, त्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टींचा एक आनंद घेऊ शकता किंवा ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित सांगू शकता. त्यानंतर दुसरं प्रकरण आहे या ठिकाणी, काय आहे, कळते कसे आणि करायचे काय? नेमकं हे तत्वज्ञान आहे काय? ते आपल्याला कळते कसे आणि ते कळून घेऊन किंवा ते समजून आपण करणार काय आहोत? किंवा काय गरज आहे आपल्याला ते समजून घेण्याची? करायचं काय आपल्याला ते समजून घेऊन? तर याबद्दल या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. तत्वज्ञानातील मुख्य प्रश्न स्पष्ट करता येणे, तत्वज्ञानातील प्रश्नांचे मुख्य शाखांनुसार वर्गीकरण करता येणे, तत्वज्ञानाच्या शाखांचा परस्परांमधील संबंध सांगता येणे आणि संस्कृती आणि तत्वज्ञान यातील सहसंबंध सांगता येणे. तर ही काही क्षमता विधाने या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो. त्यानंतरचं तिसरं प्रकरण, तिसरा पाठ या ठिकाणी तुम्ही बघू शकता, दिसतं तसं नसतं. बरोबर की नाही? जो विषय आपल्याला एक लांबून दिसतो तसा नसतो. कदाचित आपल्याला अवघड वाटणारा विषय खूप सोपाही असू शकतो. बरोबर? तर तत्वज्ञानातील सत, असत, नित्य, अनित्य या मुख्य संकल्पना स्पष्ट करता येणे. बघा, समाजामध्ये आज सुद्धा सत्य, असत्य, सत, असत किंवा हे नित्य, अनित्य, तर या गोष्टींबद्दल खूप सारं डिस्कशन होत असतं. बरोबर? खूप साऱ्या चर्चा होत असतात. खूप साऱ्या लोकांची याबद्दलची मतमतांतर असतात. वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये, वेगवेगळ्या अ, समाजामध्ये, वेगवेगळ्या धर्मांमध्ये याबद्दलच्या खूप वेगवेगळ्या संकल्पना असतात आणि लोक त्या फॉलो पण करत असतात. नो डाउट त्या प्रत्येकाने प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार, विचारसरणीनुसार केल्याच पाहिजे. परंतु एक तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून, एक फिलॉसॉफी या विषयाच्या दृष्टिकोनातून या संकल्पना काय आहे, त्या स्पष्ट करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. सतच्या संदर्भातील वेगवेगळ्या तात्विक उपपत्ती स्पष्ट करता येणे. तर हे इथलं एक क्षमता विधान तुम्ही बघू शकता. सत्तामीमांसेतील मुख्य प्रश्न आणि त्याबद्दलच्या तात्विक भूमिका समजणे. हे सुद्धा आपण या ठिकाणी साध्य करण्याचा प्रयत्न करूयात. त्यानंतर आहे चौथा प्रकरण, जाणण्याविषयी जाणून घेताना. ओके. तर माहिती, ज्ञान, समजूत यातील फरक स्पष्ट करता येणं. बघा, आपल्याला काही गोष्टींची फक्त माहिती असणं, ते त्या गोष्टीचं ज्ञान असणं आणि त्या गोष्टीची समजूत असणं यांपेक्षा भिन्न आहे. बघा, माहिती, ज्ञान आणि समजूत या तीनही शब्दांचा आपल्या दैनंदिन जीवनातील वापर आणि त्याचा आपल्या जीवनाशी असणारा अर्थ, तर या तीनही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर? तर या वेगळ्या कशा एकमेकांपासून ते समजून घेणं, त्यातले फरक स्पष्ट करता येणं, हे या ठिकाणी अपेक्षित आहे. वेगवेगळी ज्ञानसाधने सहोदाहरण स्पष्ट करता येणे, ज्ञानसाधनांचे चिकित्सक मूल्यमापन करता येणे आणि ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया लक्षात येणं. तर हे आपण या चौथ्या प्रकरणातनं शिकणार आहोत मित्रांनो. त्यानंतर आहे स्वातंत्र्य आणि नीतिनियम. बघा, आपल्याला आपल्या संविधानाने वेगवेगळ्या प्रकारची स्वातंत्र्य बहाल केलेली आहेत आणि तसेच आपल्या समाजामध्ये राहताना एक संस्कृती म्हणून आपल्या समाजामध्ये किंवा वेगवेगळ्या आपल्या जीवनाच्या वेगवेगळ्या अंगांमध्ये राजनीती असेल, समाज असेल किंवा आपलं कुटुंब व्यवस्था असेल, शिक्षण व्यवस्था असेल, तर वेगवेगळ्या नीती नियमांचा आपण या ठिकाणी अवलंब करत असतो. तर हे नेमकं काय आहे, तर हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. स्वातंत्र्य आणि स्वैराचार, तर या गोष्टींमधला एक जी आपण म्हणतो ना, एक थिन लाईन जी आहे, ती म्हणजे ही नीती नियम ती डिफाईन करत असते. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांमधला फरक काय नेमका? बरोबर? तर या गोष्टींचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत मित्रांनो. यांत्रिक क्रिया आणि मानवी कृती यातील फरक लक्षात घेणं, ऐच्छिक आणि अनैच्छिक कृती यांमधील फरक सांगता येणं, व्यक्ती आणि समुदायाच्या सहसंबंधांच्या दृष्टीने नीती नियमांचे काय महत्त्व आहे हे सांगता येणं,
नैतिक मूल्य ही संकल्पना स्पष्ट करता येणं, तसेच नीतिशास्त्रातील मूलभूत संकल्पनांचे उपयोजन करता येणं, या गोष्टी या प्रकरणाच्या अभ्यासानंतर विद्यार्थ्यांना करता येणं अपेक्षित आहे किंवा विद्यार्थ्यांकडनं या गोष्टींची अपेक्षा या ठिकाणी अभ्यासक्रम रचनाकारांनी त्यांच्याकडनं ही आशा ठेवलेली आहे. त्यानंतरचं एक 6वं प्रकरण आहे विज्ञान, तंत्रज्ञान आणि तत्वज्ञान. तर बघा विज्ञान, तंत्रज्ञान यांचा वापर माणूस कशा पद्धतीने करतो ना, हे माणसाच्या विवेक बुद्धीवरती अवलंबून आहे. आपल्याकडे समजा एखादे पेन आहे, तो आपण काही लिहिण्यासाठी वापरू शकतो. आपले विचार व्यक्त करण्यासाठी वापरू शकतो आणि त्याच पेनाचा वापर आपण इतरांना इजा करण्यासाठी सुद्धा करू शकतो किंवा कोणतंही साधन ते शस्त्र म्हणून सुद्धा उपयोगात आणलं जाऊ शकतं किंवा एखादी गोष्ट, एखादं विधायक काम करण्यासाठी एक उपलब्ध संसाधन म्हणून सुद्धा त्याचा उपयोग आपण करू शकतो. तर हा जो फरक आहे विज्ञान, तंत्रज्ञान आणि तत्वज्ञानातला. कारण तत्वज्ञानाच्या अभ्यासानंतरच आपण विवेकपूर्ण दृष्टीने, विवेकपूर्ण हेतूने विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. त्यामुळे हा 6वा प्रकरण किंवा हा 6वा पाठ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भात तत्वज्ञानाची भूमिका स्पष्ट करता येणे, ऊर्जेच्या वाढत्या वापराचा ऐतिहासिक आढावा घेता येणे, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचे आजच्या जीवनातील स्थान जाणून घेणे, शाश्वत विकास आणि पर्यायी जीवनशैली या कल्पना सउदाहरण स्पष्ट करता येणे, या गोष्टींच्या संदर्भात आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत मित्रांनो. तर अशा प्रकारे हे आहे आपलं तत्वज्ञान या विषयाचं इयत्ता 11वीचं पुस्तक. या ठिकाणी तुम्ही अनुक्रमणिका बघू शकता. त्यानंतर या पुस्तकाचं मलपृष्ठ म्हणजे शेवटचं पान काय आहे ते आपण बघूयात. या ठिकाणी बघा, एक विद्यार्थी, एक तरुण त्याच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न आहे. मी कोण आहे? हे जग काय आहे? कोहम. ओके. संस्कृत शब्द आहे हा. त्यानंतर या ठिकाणी काय बरोबर, काय चूक? हे द्वंद्व आपल्या मनामध्ये सारखं चालत असतं. मला काही गोष्टी कळतात का? किंवा दिसतं तसं नसतं. तर असे अनेक प्रश्न, अनेक समस्या, अनेक रूढी परंपरांबद्दलचे प्रश्न किंवा अनेक असे काही तात्विक प्रश्न आपल्या मनामध्ये सतत येत असतात आणि या प्रश्नांचं उत्तर मिळवण्यासाठी नक्कीच या विषयाचा अभ्यास आपल्या सर्वांना एक नवीन दृष्टी, नवीन दिशा आणि एक नवीन संकल्पना समजून घेण्याचा एक नवीन प्लॅटफॉर्म आपण या ठिकाणी या विषयाच्या माध्यमातनं विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देतोय. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ सीरीजसोबत जोडलेलं राहा. तुम्हाला ही व्हिडिओ सीरीज आवडल्यास तुमच्या मित्रांसोबतही नक्की शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण यासारखे अनेक व्हिडिओ आपण यापुढे तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि त्याचं वेळेवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्ही नक्कीच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. तर भेटूयात मित्रांनो आपल्या पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. धन्यवाद.